दिवेघाटाची अवघड टप्पा हा पार करून ही अवघड वाट चालून आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल झाली आहे। लाखो वारकऱ्यांचं सासवडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। दिवसभर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम असेल। माऊलींची पालखी आता सासवड मुक्कामी आहे। कालच दिवेघाटाचा हा अवघड टप्पा वारकऱ्यांनी पार केलेला आहे। अत्यंत अवघड अशी चढण समजली जाते, मात्र तितकाच हा महत्त्वाचा टप्पाही असतो। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये आता दाखल झालेली आहे आणि हजारो भाविक परिसरामधून माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात। लाखो वारकऱ्यांचा सासवडमध्ये जंगी स्वागत सासवडकरांनी केलं आणि आज आता दिवसभर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम असेल। विविध कार्यक्रम या दरम्यान आखले जातील।